शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री पुरुषोत्तम भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। परमपूजनीय सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने श्री विष्णू सहस्रनाम दिव्य स्तोत्र या स्तोत्रामधल्या भगवान श्री विष्णूंच्या 1000 दिव्य नामांचा आपण क्रमाक्रमाने विचार करतो आहोत। ज्या श्लोकात जेवढी नावं आहेत, एका श्लोकात जेवढी नावं आहेत तेवढी नावं आपण एका निरूपणात अर्थ पाहण्याचा प्रयत्न करतो आहोत साररूपाने। आज आपल्यासमोर श्लोक क्रमांक 29 आहे। तेवढा श्लोक म्हणू आधी आणि नंतर चिंतनाला प्रारंभ करू। सुभुजो दुर्धरो वाग्मी महेंद्रो वसुदो वसुः नैकरूपो बृहद्रूपः शिपिविष्टप्रकाशनः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। 29 क्रमांकाचा श्लोक आहे। सुभुजो दुर्धरो वाग्मी महेंद्रो वसुदो वसुः नैकरूपो बृहद्रूपो शिपिविष्टप्रकाशनः। 10 नावं आहेत त्या श्लोकामध्ये। त्यापैकी 6 नावं पहिल्या चरणामध्ये आहेत आणि 4 नावं दुसऱ्या चरणामध्ये, अशी 10 दिव्य नामांचा अर्थ आपल्याला पाहायचा आहे। श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या भाष्याच्या अनुसार आपण ते चिंतन करीत आहोत। सगळ्यात पहिलं नाव, सगळी दिव्य नावं आहेत, प्रभावी आहेत, हेतुपूर्ण आहेत, अर्थपूर्ण आहेत आणि भगवन नामांच्या उच्चारणाने जीवनात कृतार्थता येते, आपण अनेक वेळा पाहिलं आहे। पहिलं नाव आहे सुभुजो। सुभुजो भगवंतांचं एक नाव या श्लोकातलं पहिलं नाम सुभुज। सुभुज हा सुभुजो तसा आहे। भुज म्हणजे हात, ज्याचे हात अत्यंत तू शब्दाचे अनेक अर्थ संस्कृतमध्ये होतात। कल्याणकारी, सुखदायक, शोभिवंत आणि अत्यंत प्रमाणबद्ध भगवंतांचं जेव्हा शरीर भगवान धारण करतात, अत्यंत प्रमाणबद्ध शरीर असतं, विलोभनीय असतं, सौंदर्ययुक्त असतात हात। त्याचे अनेक अर्थ केले आहेत सुशब्दाचे। चांगले, अगदी सोप्या भाषेत म्हणजे चांगले, आणि हात म्हणजे शक्तिसंपन्न पण, असे 2 अर्थ आचार्यांनी केलेले आहेत। ते शोभिवंत प्रमाणबद्ध आहेत पण अतिशय शक्तिसंपन्न आहेत। कारण हात म्हटलं आहे सुभुजो, हे जे नाव आहे भगवंतांचं, हे सगुण साकाराचं वर्णन सुरू आहे। कारण ईश्वर तर सगुण निराकार आहे, त्याला हात नाहीच आहेत। निर्गुण निराकार हे अपाद अहात आहे, त्याचं नाही आहे। पण तरी देखील त्याचं वर्णन करताना हरिः ओम सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपाद असं करतात। हजारो डोळे आहेत, हजारो हात आहेत, विश्वतश्चक्षुः असे त्याचं एक नाव येतं। सध्या सुभुजचा अर्थ पाहू आपण। हे सगुण साकार भगवान जेव्हा होतात, म्हणजे अवतार घेतात, त्यावेळेला सगुण साकार म्हणजे मानवी तनु धारण करतील किंवा मत्स्यकुर्म करतील तरी देखील तिथे हात आहेत त्यांना। कुर्माला हात आहेत, मत्स्याला नाही आहे। पण सुभुज हे नाव विशेषतः आचार्यांनी असं म्हटलं आहे की भगवंतांनी जे मानवी देहातले अवतार घेतलं, तिथे अवतारात असताना हा हातांनी काम करताना चांगलीच कामं करतो म्हणून सुभुज म्हटलं आहे। आपल्याला वाटतं कधी कधी की यांनी कंसाला मारलं, रावणाला मारलं, पण त्यांचे उद्धार असं लिहिले आहे हो। कारण भगवंतांच्या हाताने ज्याला मृत्यू होतो तो काय वाईट गतीला जाईल का? म्हणून हा सुभुजच आहे, सर्वांना उद्धारगतीकडे एक तर नेणारा किंवा उद्धार करून देणारा असा त्याचा अर्थ केलेला आहे। आणि याच्या हातांनी हा सगुण साकार झाल्यावर भक्तांना किती सहाय्य पण करतो। सर्वशक्तिमान तर तो आहेच,
पण गरजेपुरती शक्ती हातात घेऊन त्या त्या भक्ताला मदत करतो अशी वर्णनं अनेक संत चरित्रांमध्ये येतात. जसं पांडुरंग जनाबाईबरोबर रात्रभर दळण दळत बसले, तिला तर झोप लागली, पण ते दळण भगवान दळतात, सुभुजा आहेत ना, कारण त्यांच्या हातांनी ते भक्तांना सहाय्य करतात. ध्रुव अवतारामध्ये असं वर्णन येतं की भगवान ध्रुवाच्या तपश्चर्येनंतर प्रसन्न झाले, चतुर्भुज भगवान आले. चतुर्भुज 4 हात आहेत तिथे, कारण भगवंतांच्या सगुण विग्रहाला किती हात असावे याचं वर्णन शास्त्राने हजारो म्हटलं आहे. हजारो घेऊ शकतो तो कितीही हात घेऊन येऊ शकतो, त्याचं सामर्थ्य आहे. ईश्वर सर्व शक्तिमान आहे, सर्व सामर्थ्य संपन्न आहे. तो किती लहानही रूप घेऊ शकतो, मोठे घेऊ शकतो, हातही किती आणू शकतो. 2 हातांचा तो आहे, 4 हातांचा आहे, 6 हातांचा आहे, 8 हातांचा आहे, सहस्रबाहो इतक्या हातांचाही तो आहे. ध्रुव अवतारात वर्णन येतं, ध्रुवाची तपश्चर्या जेव्हा संपली आणि भगवान प्रसन्न झाले, ते 4 हातांचे आले, चतुर्भुज दर्शन आणि सगळी आयुधं हातात घेतलेली. जेव्हा भगवान अवतार धारण करतात, भुज म्हणजे हात असतात त्यांना, त्या चतुर्भुज असतात, तेव्हा त्यांच्याजवळ 4 आयुधं असतात, शंख, चक्र, गदा, पद्म अशी आयुधं घेऊन भगवान येतात. आणि त्यातली 2 आयुधं ही भक्तांसाठी आहेत, शंख आणि पद्म, आणि 2 दुष्टांसाठी असतात, गदा आणि चक्र, त्यांचा संहार करण्याकरता, त्यांना सद्गती देण्याकरता. माऊलींनी ज्ञानेश्वरी छान वर्णन केलं आहे का भगवान असे हात घेऊन येतो. तो तर सगुण निराकार आहे, ईश्वर आहे. भगवान म्हणतात की मी भक्तांसाठी येतो. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, आलिंगा वया लागुनी तयाचा देह, अशी माऊलींची ओवी आहे. 2च हातांचा मी अजून 2 आणतो, कारण मला भक्तांनी इतकी चांगली तपश्चर्या केली, भक्ती केली माझी. ध्रुवाचं वर्णन सुरू आहे 5व्या वर्षी. मी प्रसन्न आहे, मग ध्रुवाला मला आलिंगन द्यायचं असेल तर 2 हातांनी आलिंगन घट्ट नाही देता येत, मिठी पक्की नाही होत, म्हणून 4 हातांनी ती अजून पक्की होईल अशी माऊलींनी एक कल्पना केली आहे. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊन, पण छान सुंदर कल्पना आहे, विस्तार आहे का भगवान 4 हात घेऊन भक्तांपुढे का प्रगट होतो. कारण त्याला भक्ताला जर आलिंगन द्यायचं असेल, देतोच तो. आलिंगन शब्दाचा खरा अर्थ त्याला संस्कृतमध्ये परिश्वंग म्हणतात, पण त्याचा खरा अर्थ ऐक्य असा होतो. भगवान त्याला मिठी देतात, मग 2 हात कमी पडतील म्हणून 4 हातांचा भगवान येतो. बरं, भुजांमध्ये हा जशी गरज असेल तेवढी शक्ती घेऊन येतो. सुभुजाचा अर्थ पाहतो आपण. भगवंतांनी भागवतामध्ये लीला आहे, ते गोवर्धन उद्धारण, गोवर्धन पर्वत करांगुलीवर उचलला असं आपण वर्णन ऐकतो. इत्युक्त्वैकेन हस्तेन कृत्वा गोवर्धनाचलम दधार लीलया कृष्ण छत्रा कमीव बालक, असा श्लोक तिथे आहे. जसं लहानपण एखादी छत्री ओढतात ना, असा गोवर्धन फक्त डाव्या हाताच्या करांगुलीवर भगवंतांनी धारण केला. पण भगवंतांच्या त्या करांगुली, जी डाव्या हात आहे सुभुज, त्यात एक करांगुली, तिच्यात एवढी शक्ती, म्हणजे सुभुज ते प्रमाणबद्ध इत्यादी तर आहेच, मनुष्याच्या तनुप्रमाणे आहे सगळे अवयव त्याचे प्रमाणबद्ध, पण त्यात शक्ती किती आहे. ह्या वेळेला गोवर्धन उचलायचं तेवढी शक्ती भगवंतांनी आपल्या मूळ स्वरूपातून आणली, घेतली, आणि गोवर्धन सहज लीलेने धारण केला. दधार लीलया कृष्ण असं व्यासांनी वर्णन केलं आहे. छत्रा कमीव बालका, आणि म्हणून भगवानांच्या सगळ्या सगुण विग्रह जेव्हा धारण करतात, अवतार घेतात, त्यांचे हात अत्यंत विलोभनीय असतात, शक्तिसंपन्न असतात, आणि भक्तांचं कल्याण करायला सुद्धा अत्यंत ते अधिक. भगवान कल्याणच करतात भक्तांचं. आणि ज्या ज्या वेळा भगवंतांच्यात आयुध नाही, त्यांचा एक हात, उजवा हात, विशेषतः भगवंतांचा उजवा हात असा पंजा उघडलेला आशीर्वाद देणारा असतो. जेव्हा आता आयुध हातात नाही घ्यायची, चतुर्भुज तर आहेच, पण एका हातात कमळ न घेता भगवान ती आशीर्वाद देण्याची भूमिका घेतात. असा हात असतो आशीर्वाद देण्यासाठी. असा भगवंतांच्या भुजांचं वर्णन अनेक ग्रंथांमध्ये खूप वर्णन आहे. नुसत्या भुजांचंच वर्णन आहे. आपल्या इथे रामायणामध्ये असं वर्णन आहे की प्रभू रामचंद्र सेतुबंधन जेव्हा करायचं होतं लंकेचे जाताना, तेव्हा डाव्या कुशीवर डाव्या हातावर झोपले असं वर्णन आहे. 3 रात्री आणि 3 दिवस. इतकं सुंदर व्यासांनी केलं आहे. त्या डाव्या हाताचंच वर्णन केलं कितीतरी. इतकं किती भाग्यवान आणि किती शक्तिसंपन्न की प्रभू रामचंद्रांच्या शिराचं, मस्तकाचं सुद्धा त्यांनी 3 दिवस भगवान एकाच कडावर डाव्या हातावर डोकं ठेवून झोपले होते. तिथे कुठं उशी आणि काय आणणार आहे.
आणि त्यामुळे त्याचं वर्णन इतकं सुंदर तिथे केलं, सुभुजा येतं. हे वर्णन व्यास वाल्मिकींनी फार केले आहेत. पुराण ग्रंथांमध्ये भगवंतांच्या सर्वच अवयवांची वर्णने येतात. व्यंकटेश स्तोत्रात त्या स्तुतीच्या स्तोत्रात येतातच. आणि म्हणून भगवंतांच्या अनेक सर्व अवयवांच्या वर्णनांपैकी ह्या श्लोकात जे नाव आलं आहे, सुभुजो, चांगल्या हातांचा, अगदी सोपा अर्थ म्हणजे चांगले हात असणारा, शक्ती संपन्न इत्यादी. आपण थोडक्यात अर्थ पाहायचा प्रयत्न केला. दुसऱ्या नावाकडे आपण जाऊ. दुसरं नाव आहे दुर्धर. दुर्धर, ज्याला कोणी धरू शकत नाही. ध्रू धातू आहे तिथे. ध्रू म्हणजे धारण करणे, ध्रुधार येते. ज्याला कोणी सहजासहजी धारण नाही करू शकतो. कुणाला? परमात्म्याला. भगवंतांचं एक नाव दुर्धर आहे, कष्टसाध्य आहे. अगदी चला मी आज देवाला थोडी भक्ती करतो आणि मला देवाचा हात धरतो, इतका सोपा नाही आहे. दुर्धर, दुर्धर म्हणजे चित्तात धारण करायला तो अतिशय कठीण आहे. त्यासाठी योगी माणसं लक्षांलक्ष वर्ष तप करतात, तपश्चर्या करतात, साधना करतात, धारणा ध्यान करतात. तेव्हा कुठे तो मुठीमध्ये यायचा प्रयत्न होतो, त्याला धारण केल्या जातं. म्हणून धारण करायला अत्यंत कठीण. बरं, मनुष्याच्या जवळ जी इंद्रिय आहेत भगवंतांनी दिलेली, मन आहे, वाणी आहे, काया वाचा मनोभावे, ही सुद्धा इंद्रियांनी तो पकडल्या जात नाही. तो गुणातीत आहे, त्याला वर्णन नाही, त्याला कायात शरीरातीत आहे, त्याला पकडता येत नाही. म्हणून तुकोरप्पा रायांचा एक अभंग आहे, मन वाचातीत स्वरूप आहे तुझे, म्हणून या भक्ती माप केले. तुला पकडायचं असेल, तुला जर अडकायचं असेल, तू अत्यंत दुर्धर आहेस, तर मला माझं अंतःकरण भक्तियुक्तच करावं लागेल. कारण हा जीव नेहमी मायेच्या अतिशय ताब्यात असतो. भगवान स्वतःच भगवद्गीतेत बोलतात की फार कठीण आहे हो माया, माझी माया काय एवढी सोपी नाही तरुण जायला. नाही तर मी सोपा आहे, पण मध्ये जे पडदा मायेचा पटल जे आवरण आहे ना, ते दूर करणं फार दूर आहे. भगवान श्रीमद भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायात बोलले आहे, दैवी ऐशा गुणमहिमा माम्या दुरत्तया. मग उपाय काही आहे ना, माम एव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. जे मला शरण येतात अर्जुन, ते मात्र हे तरुण जातात. त्यांच्यासाठी मी दुर्धर नाही आहे. म्हणजे दुर्धर हे भगवंतांचं नाव अभक्तांसाठी पण नाही आहे, भक्तांसाठीच आहे, ज्यांनी भक्तीला प्रारंभ केलेला आहे. पण भक्तीमध्ये एकतर विघ्नही येतात, भगवान परीक्षा पाहतात, कृपाळूपणे अल्पधारिष्ठे पाहे, खूप विलंब लागू शकतो. म्हणून धरायला एवढा सोपा तो नाही आहे, तो कठीणच आहे धरायला. म्हणून त्याचं एक नावच इथे दुर्धर असं ठेवलेलं आहे. चित्तात धारण करायला फार कठीण. न वेद यज्ञात धैर्य नारे न चक्रियाभीर न तप रुग्रही, हे 11व्या अध्यायात वर्णन आहे. अशा सगळं साधनांनी सुद्धा मी नाही, फक्त शुद्ध भक्तिभावानी मात्र मी लवकरात लवकर आकलन होतो, धारण केल्या जाऊ शकतो. म्हणून दुर्धर हे नाव साधना सुरू केल्यानंतरच्या काळासाठी आहे. शबरीचं उदाहरण बघा आपण. 9-10 वर्षाची असताना ती घरून पळून गेली विवाह मंडपातून. अशी दीर्घ कथा आहे तिची. किती वर्ष प्रतीक्षा केली, का बरं रामाने तिला एकाएकी दर्शन नाही दिलं? कारण खूप काळपर्यंत तिच्या चित्तामध्ये माम एव ये प्रपद्यन्ते, किंवा भगवान भगवद्गीतेत बोलतात सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तेवढी प्रतीक्षा, इतकी प्रतीक्षा, दीर्घकाळ भक्ती योग साधना, आणि असं केल्यानंतर मग परमात्मा सुलभ होतो. दुर्धरच्या विरुद्ध शब्द सुलभ हा सुद्धा आहे. सुलभ त्याच्या विरुद्ध शब्द आहे. अत्यंत सोपा, दुर्धर म्हणजे अत्यंत कठीण, धरायला कठीण, धरायला सोपा, सुलभ. सुलभच्या विरुद्ध दुर्लभही शब्द आहे, पण दुर्लभ आणि दुर्धरमध्ये थोडी छटा वेगळी आहे. तो अत्यंत तपांनी सुद्धा धारण करायला कठीण आहे. आणि म्हणून हे नाव दुर्धर, हे नाव खरं म्हणजे निर्गुणवाचक नाम आहे. कारण निर्गुण निराकार परमात्मा अंतःकरणात साठवायचा असतो, त्याला धरायचं नसतं आहे. आणि त्यामुळे हे निर्गुण निराकार वाचक नाम आहे. त्याला सहजासहजी कोणीही, अगदी थोडी साधना झाली, त्यात थोडासा तप झाला आमचं, त्यांनी नाही तर धारण केल्या जाऊ शकतात. खरं परमात्म्याला धारण करण्याकरता अनेक साधनांच्या नंतर, ते साधन त्याला नाही म्हणू आपण, पण सर्वात महत्त्वाचा टप्पा कोणत्याही
साधन प्रक्रियेच्या अंगाने आपण गेलो तरी सद्गुरूंचा कृपाशीर्वाद, सद्गुरूंची कृपा, त्याशिवाय आवरण दोष, 3 दोष आहेत ना चित्ताला, मला विक्षेप आवरण, त्यापैकी आवरण दोष सद्गुरूंच्या कृपेशिवाय, पूर्ण कृपेशिवाय हा निवृत्त होत नाही आणि परमात्मा धरल्या जात नाही. आणि म्हणून सद्गुरूंची पूर्ण कृपा होईपर्यंत साधकांनी करत राहायचं आहे. करतातच सगळे साधक, करावं. आणि मग सद्गुरूंची पूर्ण कृपा झाल्यानंतर त्यांच्या कृपेने हे मायेचं पटल, ज्याला आवरण म्हणूया आपण, स्वरूपावरचं आच्छादन, खरं मायादेवीनं 2 कार्य करते नेहमी. त्यापैकी एक ती जे आहे ते भलतं दाखवते, याला विक्षेप म्हणतात, विपर्याय किंवा विक्षेप म्हणतात. आणि मुळात जर स्वरूप आपलं आहे ती झाकून ठेवते, त्याला आवरण म्हणतात. म्हणून मायेच्या 2 शक्ती शास्त्राने मानल्या आहेत, विक्षेप आणि आवरण. त्यापैकी आवरण दोष जो आहे, आवरण तिची शक्ती जी आहे ती फक्त सद्गुरूंच्या कृपेने दूर होते. विक्षेपासाठी साधक प्रयत्न करू शकतो. चंचलता, मनाची विषयांकडे धावणारी वृत्ती थांबवून ठेवणं, त्याला प्रतिकार करणं, हे साधकाच्या प्रयत्नाने ते सद्गुरूंच्या निर्दिष्ट केलेल्या मार्गानुसार, उपासनेनुसारच ते होऊ शकतं. पण आवरण दोष म्हणजे त्याला पकडण्याची क्रिया, धरण्याची क्रिया ही सद्गुरूंच्या कृपेशिवाय होत नाही, कोणत्याच साधनांनी ती होत नाही. म्हणून त्याचं एक नाव हे निर्गुण निराकारवाचक नाव आहे, दुर्धर असं नाव. 2 क्रमांकाचं आपण थोडं वेळ पाहिलं. 3रं भगवंतांचं नाव या श्लोकातलं वाग्मी. वाग्मी, वाक म्हणजे वाणी, ज्याची वाणी अत्यंत उत्तम आहे, जो उत्तम वक्ता आहे. आणि खरं म्हणजे सगळ्यात पहिलं उदाहरण जर बोलायचं असेल तर वेदच. त्याचे निश्वासित तर जरूर आहेत, वेद त्याचे निश्वासित आहेत, बरोबर आहे, पण वाणीच त्याची, वेदवाणी त्याचीच आहे सगळी. वेदवाणी भगवानच प्रकट करत असतात. आणि सर्वस्य चाह मृदु सन्निविष्टो मत्तस्मृती ज्ञानमपोहनंच वेदैश्च सर्वैर अहमे वेदांतकृत वेदविदेव चाहम, भगवान गीतेत बोलले. अत्यंत पवित्र नुसती वाणी जरी ऐकली तरीसुद्धा जीव कृतार्थ होईल. आणि भगवद्वाणीच जर ऐकायची असेल तर ती अनेक धर्मग्रंथांमध्ये भगवद्वाणी आहे. जितक्या गीता आहेत, ज्यात श्रीमद भगवद्गीता आहे, पांडवगीता, यमगीता, अवधूत गीता, हंसगीता, या सगळ्यांमध्ये श्री भगवान उवाच अशी वाणी येते. श्री भगवान उवाच, साक्षात भगवान बोललेले आहेत, बरं का. गीता सुगीता कर्तव्या किमन्ये शास्त्रविस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात विनिश्रिता. अत्यंत प्रभावी वाणी भगवंतांची. म्हणजे जीवावरती जर जीव संवाद झाला, अनेक ठिकाणी झाले, तर इतका जीव पुलकित होतो. भगवंतांनी प्रल्हादाला केलेलं भाषण आहे, अतिशय उत्तम, प्रभावी वक्ते आहेत भगवान. प्रभावी याचा अर्थ वाणीला तेज आहे, ते तेजच स्वरूपच आहे. तेज असायचं काय, त्यांनी साधनाने थोडी कमवलेली आहे, त्यांचं स्वरूप आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे. त्यामध्ये ते जर सगुण साकार, हे नाव वाग्मी हे नाव सगुण साकार अवतारातलंच नाव आहे. भगवान जेव्हा सगुण साकार होतात, अनेक भक्तांशी बोलतात, अर्जुनाशी बोलतात, भीमाशी बोलतात, भीष्माचार्यांशी बोलतात, द्रौपदीशी बोलतात. राम अवताराचा विचार केला तर गुहकाशी बोलतात, भरताशी बोलतात, हनुमंतांशी बोलतात, अंगदाशी बोलतात, जानकी देवींशी बोलतात, आईशी बोलतात. ही जी सगळी भाषणं आहेत ना, ही अत्यंत प्रभावी भाषणं आहे भगवंताची. म्हणजे त्यांचं ऐकावंच लागतं असं, म्हणजे त्याचा प्रभावच इतका होतो की त्यानुसार आचरण करायला जीव आपोआपच प्रवृत्त होतो. किमन्ये शास्त्रविस्तरैः, अन्य शास्त्रांचा. म्हणून गीता सुगीता कर्तव्य म्हटलं आहे, कर्तव्य आहे प्रत्येक जीवाचं. प्रत्येकच गीतेबद्दल हे वाक्य आहे. गीता, तिथे का भगवद्गीता जसा उल्लेख नाही आहे, सगळे गीतं, किती आहेत गीतं, या सगळ्या गीतांमध्ये श्री भगवान वाच असंच आहे. कारण या सगळ्या गीता ज्या आहेत ना, यांच्याविषयी वर्णन व्यासमहर्षींनी भागवताबद्दल केलं आहे. तेनेयम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षात वर्तते अरे सेवनात श्रवणात पाठात दर्शनात पापनाशिनी. अशी वाणी भगवंतांची आहे. नुसती कानावर वाणी पडली भगवंतांची. भगवद्गीतेचा एक श्लोक प्रत्यक्ष भगवंतांच्या मुखातून आपण ऐकला. भाग्यवंत ते अर्जुन, त्यांनी स्वतः गीता एवढी ऐकली. अनेकांनी भगवद्वाणी प्रत्यक्ष ऐकली, राम अवतारात ऐकली, कृष्ण अवतारात ऐकली.
आणि त्यामुळे भगवत वाक्याने कृतार्थता जीवनात येते. आणि शेवटी इतकी कृतार्थता अर्जुनाच्या जीवनात आली की आधी युद्ध मी करीत नाही, मी नाही करणार युद्ध, माझे सगळे नातलग आहेत समोर, गुरु आहेत, मी याने नात्वा निजीजीविष यांना नाही मारणार मी. पण शेवटी त्याला कबुली द्यावी लागली की नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान मयाच्युत. ही कबुली का दिली की भगवद्वाणीचा, भगवत वाक्याचा भगवान उत्तम वक्ते असल्यामुळे, वाग्मी शब्दाचा अर्थ पाहतात आपण, उत्तम वक्ते असल्यामुळे भगवंतांच्या वाणीचा अर्जुनावर असा काय प्रभाव झाला, सगळा मोह नष्ट झाला. आणि जीवनामध्ये, मनुष्य जीवनात शोक आणि मोह हे संपणं हाच तर परमार्थ आहे. तो संपला याचा अर्थ अर्जुन विवेकी झाला. आता नाम हंतीनं हन्यते, भगवंतांनी समजून ठेवलं आहे, नाहम हंतीनं हन्यते, कोणालाच तू काहीच करणार नाहीस, फक्त निमित्त मात्रम भवसव्य साचिन, हे त्याला खऱ्या अर्थाने कळलं. आणि तो मग नष्ट मोह हा श्लोक म्हटल्यानंतर युद्ध प्रवृत्त झाला, सगळं युद्ध केलं. का केलं त्यांनी हे की भगवद्गीतेमध्ये भगवंतांची जी वाणी आहे त्याचा इतका प्रभाव अर्जुनावर झाला की मोह नष्ट झाला अर्जुनाचा, हो, आणि तो युद्ध करायला प्रवृत्त झाला. हा भगवद्वाणीचा, भगवंतांच्या शब्दांचा ते तेजस्वरूपच स्वतः असल्यामुळे होणारा प्रभाव आहे. म्हणून ते उत्कृष्ट वक्ता आहेत आणि त्यांच्या वाणीचा जीवावर खूप अनुकूल परिणाम होतो, कल्याणकारी अशी त्यांची वाणी असते. म्हणून त्या वाणीला वाग्मी म्हणतात. आणि म्हणून ती वाग्मी अशी ज्याची वाणी आहे, उत्तम वक्ता जो आहे, त्याचं एक नावच वाग्मी असं भीष्माचार्यांच्या मुखातून आलं. ते या क्रमांकातलं 3 क्रमांकाचं नाव आपण थोडं चिंतन केलं. 4थ्या क्रमांकाचं नाव या श्लोकातलं महेंद्रो, महाइंद्र. खरं महेंद्र नावाचा पर्वती आहे, पण तो अर्थ इथे नाही आहे. महाइंद्र, इंद्र देवांचा राजा आहे, सर्वशक्तिमान आहे, बलवान आहे. बरं, विनाकारण कुणालाही इंद्रपद मिळत नाही. ज्या कोणी आधी पूर्वजन्मांमध्ये 100 अश्वमेध सफल ज्याचे होतात, 100 अश्वमेध सफल ज्याचे होतात त्याला इंद्रपद मिळतं. आणि त्यामुळे इंद्र हा देवांचा राजा होतो, सगळ्या देवांचा अधिपती होतो, तो प्रजापती पण आहे. आणि हे सगळं पद त्याला मिळतं म्हणून महाइंद्र. मग त्या अशा अनेक इंद्रांचा, अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, इतक्या ब्रह्मांडामध्ये अनेक इंद्र आहेत, एकच इंद्र नसतो कधीच, अनेक इंद्र. या सगळ्या इंद्रांचाही जो महाइंद्र राजा, म्हणजे सर्व इंद्र शब्दाचा अर्थ राजा असाही अर्थ होतो. मग सर्व ह्या इंद्रांचा, अनंत कोटी ब्रह्मांडातल्या अनंत कोटी इंद्रांचाही जो राजा आहे, इंद्र आहे, महाइंद्र, महेंद्र म्हणजे महाइंद्र असं त्याचं वर्णन आहे. आणि हे नाव महाइंद्र जे नाव आहे हे ईश्वरवाचक नाव आहे, ईश्वरवाचक नाव आहे. सर्वशक्तिमान परमात्मा ईश्वर, त्याचं नाव महेंद्रो असं या ठिकाणी एक आलेलं आहे. तो सगळ्या इंद्र म्हणजे स्वामित्व, राजा, बलसंपन्न, ऐश्वर्यसंपन्न, या सगळ्यांचा राजा. म्हणजे सगळे गुण, सामर्थ्य, गुण, लीला, सौंदर्य, ऐश्वर्य. आणि खरं म्हणजे महाइंद्र याचा सर्व इंद्रांचा इंद्र, 6 गुणांनी संपन्न असा अर्थ आचार्यांनी केला आहे. ऐका यशस्वी औदार्य, 6व्या अध्यायात ज्ञानेश्वरीच्या ओवी येते. ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वसती जेथं तो भगवंतू. भगवत शब्दाची व्याख्या केली आहे. आणि महाइंद्र म्हणजे इंद्रापेक्षाही मोठा इंद्र, इंद्राचाही इंद्र म्हणजे ईश्वर परमात्माच. त्याचं वर्णन, त्याचे 6 गुणांचं वर्णन, इतक्या सगळ्या गुणांचा सर्वश्रेष्ठ स्वामी जो तो महाइंद्र, यशस्वी औदार्य इत्यादी. याप्रमाणे आपण 4 क्रमांकाचं नाव महेंद्र शब्दाचा थोडा अर्थ पाहिला. 5वा नाव ज्या या श्लोकातलं आहे ते वसुधा असं आहे. वसु म्हणजे धन, वसु म्हणजे धन, आणि तो देणारा, कारण पुढचं नाव वसु येणार आहे. आता वसुधा आणि वसु, वसु म्हणजे धन पुढच्या शब्दात येईल, पुढच्या नावात अर्थ येईल. इथे वसुद असा आहे. वसुध म्हणजे धन देणारा, ऐश्वर्य देणारा. म्हणजे धनाच्या, खरं धन शब्दाचा अर्थ असं सांगितला आहे शास्त्रामध्ये की धनाच्या साह्याने ज्या ज्या वस्तू घेता येतात
त्यांना धनच म्हणतात. जसं वस्त्र घेतो आपण खूप प्रकारचे, त्याला वस्त्रधन म्हणा आपण, कारण धनांचा विनियोग करून वस्त्र विकत घेतो आपण आपल्या आवडीप्रमाणे, ऐपतीप्रमाणे. मग रेशमी, भरजरी, कोशाचे महाग खूप महाग मिळतात. काय सुतीच वस्त्र असं नाही, कितीतरी रेशमी फार महाग वस्त्र असतात, त्याच्यापेक्षाही महाग असतात. पण हे सगळे वस्त्र जे आहेत धनाने घेतल्या जातात ना. पैसे दिल्याशिवाय कोणी दुकानदार आपल्याला वस्त्र, एक रुमाल तरी देतो का? नाही. म्हणून धनाचा विनियोग करून जे जे घेतल्या जातं त्या सर्वांना धनच म्हणतात. आता ज्या मोबाईल समोर मी आपल्याशी हे चिंतन करतो आहे, तो धन देऊनच घेतलेला आहे. मग ते धनच आहे. भूमिधन आहे, सुवर्णधन आहे, वस्त्रधन आहे. धान्याला धनच म्हणतात, ते धन देऊन घेतलेलं आहे. म्हणजे धनाच्या बदल्यात मोबदल्यात ज्या ज्या वस्तू विनियोग करून घेतल्या जातात त्या सर्वांना धन म्हणतात. आणि हा सगळा हाच देतो. रामच आम्हाला देतो, कृष्णच आम्हाला देतो, ईश्वरच आम्हाला देतो. प्रयत्न आपण करतो. आणि अगदी आजच्या भाषेत त्याला ॲसेट्स म्हणतात. मुएबल, इममुएबल असेट्स म्हणजे संपत्ती ही सगळी भगवान देतो. IT रिटर्नमध्ये दाखवा लागतात. हे मुएबल, इममुएबल रिटर्न प्रॉपर्टी दाखवा लागतात. त्याच्यावर टॅक्स पडतो. मग पण देतो कोण? वसुधा. हा परमात्म्याच्या कृपेनेच आपल्याला सगळं मिळतं. प्रयत्न जरूर आपण करतो. यत्न कसो न करीन मी यशदे रामा न दे तुझे सत्ता, हाच सुबोध करूनचा मानावा राम सर्वदा करता. असं वचन आहे ब्रह्मचैतन्य महाराजांचं. सर्व ईश्वराच्या कृपेने मिळतं. म्हणजे सर्व काही आपल्याला जीवनात. इतकं कशाला? मनुष्य जन्माला येतो, त्याला जन्माला आल्याबरोबर त्याचं एक आयुष्य ठरलेलं असतं ब्रह्मदेवाने. त्याला आयुधन म्हणतात. आयुर्धन, आयुष्य हे सुद्धा धनच आहे. आयुष्य हे रत्नभेटी समर्थांनी म्हटलं आहे. आयुर्वित्तश्च कर्मच्च असे 5 गोष्टी दुर्लभ आहेत, त्या जन्माबरोबर मिळतात. आयुर्वित्तंच कर्मच्च अशा 5 वस्तू आहेत. ह्या सगळ्या परमात्माच आपल्याला देतो. की एखाद्याला 50 वर्ष आयुष्य असावं की 60 वर्ष असावं, एखाद्या देहधारी जीवाला किती आयुष्य असावं हे परमात्मा ठरवतो. जन्माच्या वेळेस ठरवून ठेवत असतात. त्यालाही धनच म्हणतात, आयुर्धनच म्हणतात त्याला. आयु हे पण धनच आहे. आणि त्याप्रमाणे सगळ्याच प्रकारचं धन आणि धनांचा विनियोग करून ज्या ज्या वस्तू आपण जमा करतो त्यांना धन म्हटलं. त्याच्या अर्थाने तर हे सगळंही देणारा जीवांना त्यांच्या पूर्वजन्मातल्या भोगांना फलोन्मुखता आल्यानंतर त्याला अनुकूल भोग प्राप्त करून देणारे भगवान सर्व भोग्य वस्तू म्हणजे पदार्थ म्हणजे धन त्याला उपलब्ध करून देतात. म्हणून भगवंतांचं हे नाव 5 क्रमांकाचं या श्लोकातलं वसुधा असं आहे. 2 नावांचा हा गट आहे, वसुधा आणि पुढचं नाव लगेच वसू आहे. ऐकलं आत्ता आपण. वसू म्हणजे धन, संपत्ती, सोनं. आणि एक अर्थ जो आत्ता आपण वरच्या श्लोकात वसुधा देताना नाही ऐकला, वायू असाही वसूचा अर्थ केला आहे शास्त्रामध्ये. वायू, पण तो अंतःकरणात किंवा एखाद्या मनुष्य देहात राहणारा वायू नाही, ते पंचप्राण नाही, अंतरिक्षात राहणारा वायू म्हणून त्याचं एक नाव वसू असं केलेलं आहे. धनसंपत्ती एक अर्थ आणि अंतरिक्षात राहणारा वायू. समजा अंतरिक्षात वायू नसता तर काय झालं असतं? सगळंच बिघडलं असतं. अंतरिक्षामध्ये राहणारा जो वायू आहे तो पंचमहाभूतांपैकी आहे. तोही 2 प्रकारचा आहे. आधी अपंचकृत महाभूत, पंचकृत महाभूत आणि मग त्यापासून त्रिगुणांची उत्पत्ती वगैरे वगैरे आहे. पण दोनही वायू अपंचकृत आणि पंचकृत यामध्ये पंचमहाभूत जे आपण म्हणतो त्यात वायू पण आहे ना. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. म्हणून अंतरिक्षात राहणारा जो वायू आहे व्यापकतेने, अत्यंत व्यापकतेने. वायू पण व्यापक आहे, आकाशही व्यापक आहे. आणि त्यामुळे भगवंतांचं एक नावच 6 क्रमांकाचं इथे वसू असं आलेलं आहे. वसुधा, वसू, धन देणारा. आणि धनच तो धनच रूपच तो. कोणतंही धनरूपच. वस्त्र भगवान नाही का हो? जसं धनाने वस्त्र विकत घेतो आहे, उपरणं माझ्या अंगावर विकत घेतलं आहे, पैसे देऊन गेलेले आहे. मग भगवान वस्त्र म्हणजे कसे? आपल्या द्रौपदीसाठी भगवंतांनी महाभारतात कथा येते, वस्त्रावतार म्हणजे अंबर म्हणतात त्याला, अंबरावतार घेतला की नाही, तो वस्त्रच आहे.
पण ते सिद्ध करण्याकरता भगवंतांनी द्रौपदीच्या संकटात पीतांबर दिला द्रौपदीला, धीर धरी जागृत गिरीधरी असं नाट्य घेतलं. तिला पीतांबर दिला. हा वस्त्र हाच आहे. आणि म्हणून भगवंतांचं एक नाव वसू असं आहे. वसू शब्दाचा आचार्यांनी अजून एक अर्थ केला आहे, म्हणजे झाकून ठेवणे असा अर्थ केला आहे. वस धातू घालणे, एखाद्यात घालणे, झाकून ठेवणे किंवा राहणे अशा अर्थाने केलेलं आहे. झाकून ठेवल्या जातं. हा वसू याचं नाव काय? कारण हा मायेने आच्छादित आहे. हा असा उघडा नाही रस्त्यावरती, किंवा आत्ता गेलं ना आम्ही देवाची भेट केली असा नाही आहे. याचं स्वरूप म्हणजे खरं जीवाचं स्वरूप हे मायेने झाकळून ठेवलेलं आहे. ती त्याला असं झाकून ठेवते. तिचं आवरण मगाच्या श्लोकात अर्थ पाहिला आपण. मायेने स्वतःचं स्वरूप झाकून ठेवणारा, या अर्थाने आचार्याने असं केलं. वसू झाकून ठेवणारा, लपवून ठेवणारा, स्वतःला लपवून ठेवणारा, प्रगट नाही आहे. गुह्यात गुह्यतरम म्हटलं त्याला. मग ते गुह्यात गुह्यतरम समजून घेण्यासाठी, ऐकण्यासाठी, कळण्यासाठी, अनुभवाने कळण्यासाठी काहीतरी साधना करून थ्रू सद्गुरू पुन्हा मग ते आवरण दूर. मग असे आपण चिंतन केलं तसं. म्हणून झाकून ठेवल्या गेलेला मायेने झाकून ठेवल्या गेलेला. म्हणून भगवंतांचं एक नाव 6 क्रमांकाचं ऐकलं आपण, वसुः. 7 क्रमांकाचं भगवंतांचं नाव आहे नैकरूपो. हे नाव आहे न एक रूपो, ज्याचं एक रूप कधीच नाही आहे, ज्याचं एक रूप कधीच नसतं. असा आपण कधी विचार करू शकतो की भगवान अवतार कधी घेतात? यदा यदाई धर्मस्य ग्लानिर्भवति पाहिला आपण. किंवा परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामि. दुष्ट असतात, या दैत्य असतात, रावण आहे, कश्यपाल आहे, प्रत्येक युगात वेगळे वेगळे आहेत. हिरण्यकश्यप आहे, अवतार घेतो भगवान. पण एक सारखंच रूप घेऊन का नाही आहेत? की एक स्टँडर्ड त्यांनी प्रोफार्मा बनवायचा आणि कोणी दैत्य असो त्याला असंच मारेल मी, असं नाही करत. न एकरूपो. आणि न एकरूपो हे नाव सगुण साकाराविषयीच सांगणं सुरू आहे. एक रूप घेऊन येत नाही. जशी त्या काळाची गरज असेल, कोणासाठी अवतार घ्यायचा आहे, कशासाठी घ्यायचं आहे. जसं भगवंतांना कूर्म अवतार घ्यायचा आहे, घेतला भगवंतांनी. समुद्रमंथनाच्या लीलेमध्ये भागवतात ही कथा येते, इतरही पुराण ग्रंथांमध्ये असेल. भगवंतांनी कूर्म अवतार का घेतला? देव आणि दानवांनी एकत्र येऊन समुद्रमंथन करायला प्रारंभ केला. मंदार पर्वताची रवी केली आणि तो पर्वत खाली बुडायला लागला. भगवंतांनीच त्यांना सल्ला दिला होता इंद्राला की तुम्ही समुद्रमंथन करा. अमृतोत्पादने यत्ना क्रेताम अविलंबिताम असा श्लोक आहे. अमृतोत्पादने यत्ना, तुम्हाला हवा आहे ना अमृत, प्रयत्न करा, तुम्ही करा. अविलंबिताम, वेळ नका करू. त्यांना खूपच घाई मग देवदैत्याने. आणि मंदार पर्वताची रवी इतक्या जोरात ते घुसळायला लागले, ती रवी खाली समुद्रात बुडाशी टेकेल आता. आणि म्हणून भगवंतांनी कूर्म अवतार धारण केला. न एकरूपचा अर्थ पाहतोय का? कारण कासवाची पाठ अत्यंत मजबूत असते, तिच्यापासून ढाली वगैरे तयार करतात. अभेद्य असते ती, तलवारीचा प्रहार ती सहन करते. त्याच्यापासून ढाली बनवतात, आता लोखंडाच्या बनवतात. पण कासवाची पाठ अत्यंत टणक, म्हणजे कासवा जर पोहत समुद्रात नदीत असं मोठे कासव असतात, त्याच्यावर 100 माणसं उभे राहिली तरी ते बुडत नाही. तुटत तर नाहीच ती ढाल त्याची पाठ. पण भगवंतांनी जे कूर्म अवतार म्हणजे समुद्रमंथनामध्ये मंदार पर्वताची रवी झाल्यानंतर जो अवतार घेतला, फार प्रचंड मोठा आहे, फार मोठा आकार आहे. मोठा आकार का घेतला? मंदार पर्वतच तर मोठा आहे, त्याचा व्यास किती, तो बुडणार, त्याचं वजन किती, एवढं सगळं आपल्या पाठीवर पेलून ठेवण्याकरता भगवंतांनी कूर्म अवतार घेतला. न एकरूप अर्थ पाहतो आपण. मत्स्य अवतार घेतला, सत्यव्रत राजाचं सहाय्य घेऊन. पुढे कथा 8व्या स्कंदात येते. का मत्स्य अवतार घेतला? मग तिथे कूर्म का नाही घेतला? कारण मत्स्य आणि कूर्मामध्ये फरक हा आहे की मत्स्य समुद्राच्या तळाशी जाऊ शकतो, कूर्म तळाशी जाऊ शकत नाही. पोहता जरूर येतं. आणि तळाशी जाण्याची गरज काय होती? हयग्रीव नावाच्या दैत्यांनी सगळे वेद पळवून समुद्राच्या तळाशी पूर्वकल्पांतात ठेवले होते. ते भगवंताला माहीत होतं.
म्हणून मत्स्य अवतार घेतला. नैक रूपो वेग एक न एक रूप, एकच रूप का धारण करत नाही? कंस, राम ही पण वेगळी रूप आहेत. आहे परमात्माच, घनश्याम हा राम लावण्य रूपी असंच आहे त्याचं रूप प्रत्येक वेळा, पण आकार वेगळे वेगळे आहेत. नरसिंह अवतारात तर काय उग्र रूप आहे, का घ्यावं लागलं? ब्रह्मदेवाने इतक्या अटी दिल्या, त्या मान्य केल्या. दिवसा नाही, रात्री नाही, आत नाही, बाहेर नाही, अस्त्राने नाही, शस्त्राने नाही, जमिनीवर नाही, आकाशात नाही, म्हणून तसा उग्र रूप धारण करावं लागलं. नरसिंह अवतारातलं रूप वेगळं, राम अवतारातलं वेगळं, कृष्ण अवतारातलं वेगळं, मत्स्य अवतारातलं वेगळं. हे तर 10 अवतार आपल्याला माहिती आहे. धन्वंतरी अवतार आहे, मोहिनी अवतार आहे, बलरामदादा अवतार आहे. प्रत्येक आकार म्हणजे रूप वेगळं वेगळं आहे. त्याचं कारण जशी गरज काळाची असेल, अवतारात जे मुख्य कार्य करायचं त्याची जी गरज असेल तसं रूप भगवान धारण करतात, करू शकतात. मुख्य म्हणजे कधी करू शकतात. जनाबाईंचा अभंग आहे, मुक्ताबाईंचा, अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी अत्यासी. अनंत रूपे, त्यांचा साक्षात्कार झाल्यानंतरचा अभंग आहे. अनंत रूपे, मला अनंत त्यांची रूपं दिसतात आहे. श्रीमद भागवतातील 11 स्कंदात उल्लेख येतो, योवा अनंतस्य गुणान अनंता. आणि त्यामुळे सगळ्या वेळेला तो वेगवेगळे आकार घेऊन येत. न एक रूपो, वर्णन तर असं आहे की भगवान ही सृष्टीत जेवढे चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीवयनी निर्माण केले, ज्याने तया नाव देव श्रीराम, निर्माण केले लोक तिन्ही तया नाव देव श्रीराम, अशी ओवी आहे दासबोधात. चारी वाणी चारी खाणी. आणि श्रुती माऊली उपनिषद सांगतात, सर्वभूतादिवासम यत भूतेष्वपि च वसत्यपि. सर्वभूत मात्रांमध्ये परमात्म्याने सृष्टी निर्माण केल्यावर त्यात तो शिरला. तत्सृष्ट्वा तदनुप्राविशत. मग इतके आकार धारण केले ना, अगदी मांजर असो की हत्ती असो की चिमणी असो की घार असो की हरिण असो की वाघ असो, या सर्वांमध्ये भगवान सगळ्यांचे आकार वेगळे आहेत. हो, स्वभाव वेगळे आहेत. हो, लीला वेगळ्या आहेत. हो, हे सगळं वेगळं आहे. न एक रूपो, एक रूप हा का धारण करत नाही? कारण तशी तशी गरज त्यावेळेला असते तसे रूप धारण करतो. म्हणून भगवंतांचं एक नाव, जो एक रूप, एकच रूप, एक नाही एकच रूप. पण दरवेळा कृष्णच झाला असता तर काय बिघडलं असतं? नाही जमणार. रावण कृष्णाकडनं नाही म्हणणार. युग वेगळे आहेत. पुन्हा एक द्वापर युग आहे, एक त्रेतायुग आहे, एक सत्ययुग आहे. वेगळे वेगळी युग आहेत. त्या युगात त्या गरजेप्रमाणे परमात्मा तसे तसे आकार धारण करतो. म्हणून आकाराला रूप म्हणतात संस्कृत भाषेत. रूप शब्दाचा अर्थ आकार असा होतो. एक रूप धारण करून येत नाही, म्हणून त्याला न एक रूपो हे नावच दिलं भीष्माचार्यांनी. न एक रूपो, न एक रूपो हे 7 क्रमांकाचं नाव पण या श्लोकातलं पाहिजे. 8 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे बृहद रूप. हा बृहद म्हणजे मोठं, महान, महत् म्हणतात त्याला. फार मोठं. किती मोठं आपण कल्पनाही करू शकत नाही इतकं मोठं विराट रूप. किंवा भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायात जे वर्णन आहे विश्वरूप, किंवा शिशुपालाच्या उद्धाराच्या वेळी जे राजसूय यज्ञामध्ये रूप धारण केलं ते फार विराट, अतिशय मोठं. म्हणून श्रुती माऊलींनी याचं वर्णनच केलं आहे. हा सूक्ष्मात सूक्ष्मही होऊ शकतो. बृहद रूप, विराट रूपही घेऊ शकतो. हे ईश्वराचं वर्णन सुरू आहे. ईश्वर जेव्हा सगुण साकार होण्याची भूमिका घेतो, सर्वात मोठा सोपाधिक ब्रह्म ज्याला म्हणतात ते विश्वरूप आहे. निरुपाधिक ब्रह्म, सोपाधिक ब्रह्म अशी ब्रह्माची 2 रूपं मानली आहेत. पण सोपाधिक ब्रह्मामध्ये सर्वात मोठा आकाराने असलेलं जे रूप आहे त्याला महद्रूप किंवा बृहद्रूप म्हणतात. तो श्रुतीमध्ये वर्णन आहे. अनोरणीयान महतो महीयान, कठोपनिषद आहे. अनोरणीयान लहानशा अणू एवढाही आहे, आणि महतो महीयान किती मोठा, वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा. जितक्या जितक्या ठिकाणी भगवंतांनी विराट स्वरूपाचं किंवा विश्वरूपाचं दर्शन करून दिलं भक्तांना, पुष्कळांना दिले. शिशुपालाला करून दिले, अर्जुनाला करून दिले. त्यावेळी भगवान अतिशय मोठे आकाशा एवढे, आकाश तुका आकाशा एवढा, तुकाराम महाराज तद्रूप झाले, आकाशा एवढा म्हणतात स्वतःला. आणि हे संपूर्ण विश्वच जे आहे ना, भगवान बृहद्रूप म्हणजे किती मोठा आहे. आपल्याला हे पृथ्वी विश्व फक्त माहिती आहे, इतर ते
अनंत कोटी ब्रह्मांड आपल्याला अजून फक्त शब्दांनी माहिती आहे. पण पृथ्वीवर आपण राहतो किती मोठे आहे हो, किती अफाट आहे. आणि खरं म्हणजे हाच भगवंतांचा पहिला अवतार मानला, आद्य अवतार पुरुष परस्य. मग इतकं सगळं पृथ्वीच ज्याचा एक अवतार मानला. हे विश्व, पृथ्वी नाही, पूर्ण विश्व, त्यात अनंत कोटी, इतके तारे, ग्रह, नद्या, पर्वत, हे सगळं, इतके आकाशात तारे, आकाश किती व्यापक, हे सगळं ज्याचं स्वरूप आहे, बृहद्रूप, त्याचं हेच आद्यावतार याला म्हटलं आहे, पुरुष परस्य. सगळंच. आणि म्हणून भगवंतांचं एक नावच 8 क्रमांकाचं बृहद्रूप असं या श्लोकामध्ये आलेलं आहे. 9 क्रमांकाचं नाव आहे शिपिविष्ट. नैकरूप बृहद्रूप शिपिविष्ट प्रकाशनः. शिपिविष्ट हे या श्लोकातलं 9 क्रमांकाचं नाव आहे. शिपी शब्दाचे 2 अर्थ आचार्यांनी केले. एक शिपी म्हणजे पशु, म्हणजे असं कुत्रा, गाय, मांजर आपल्याला दिसतात हे नाही. विशेषतः वर्णन करताना यज्ञ पशु असं म्हटलं आहे. पूर्वी काही यज्ञांमध्ये पशूंचा बळी द्यावा लागत असे. तसे यज्ञ होते पूर्वी, विशेषतः त्रेतायुगात आणि सत्ययुगात अशा यज्ञांची भूमिका होती. यज्ञ पशु बळी द्यायचे. आणि त्या यज्ञ पशु हेच ज्याचं स्वरूप आहे, तो पशु पण नारायणच आहे. यज्ञ पशुला शिपी म्हणतात. आपण शिपिविष्ट शब्दाचा अर्थ पाहतो, म्हणजे त्या निमित्ताने त्या देहाचा आश्रय घेऊन राहणारा, त्या शिपीच्या देहाचा आश्रय घेऊन असणारा, म्हणून भगवंतांचं एक नाव शिपी आहे, कारण तो तिथे आहेच शिपीमध्ये. पण यज्ञपशूचा उल्लेख पहिल्या अर्थाने केला आहे. आणि शिपी शब्दाचा दुसरा अर्थ आचार्यांनी केला आहे. शिपी म्हणजे किरणं. आपल्याला किरणांचा कुठे परिचय आहे? सूर्याकडे बघू आपण, बघतो आपण पुष्कळ. बरेच वेळा सकाळी उठलेल्या उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची अनेकांची पद्धत असते, वंदन करतो. सूर्याकडनं आपल्या डोळ्यात जे येतात त्याला किरण म्हणतात. किती असतात? यो वा अनंतस्य गुणान अनंता. सूर्याकडनं एका क्षणाला किती किरण बाहेर पडतात? मोजता येतील? नाही मोजता येणार. ही किरणं जी आहेत, या किरणांना शिपी म्हणतात. उदाहरण सूर्याचं पाहिलं आपण, पण आपण निरांजनीचं घ्या, चंद्राचं घ्या. चंद्राची किरणं येतात. चंद्राकडे असं कधी एक टक लावून बघा, आपल्याकडेच हजारो किरणं येतात, आपल्या डोळ्याला दिसतात. चंद्राची शीतल असतात, सूर्याची थोडी उष्ण असतात. ती शीतल उष्ण हा नको भेद. पण शिपी म्हणजे किरणं, मध्ये सूर्याची असो, समयची असो, निरांजनीची असो, या सर्वांना किरण म्हणतात. आणि खरा याचा अर्थ, शिपी शब्दाचा अर्थ किरण असा केलेला आहे. त्याचा खरा अर्थ अत्यंत प्रकाशमान. इतक्या करोडो वर्षापासून ही सगळी सृष्टी आहे. एकोहम बहुश्याम प्रजायेय, त्याला अनादीच म्हणतात. करोडो कशाला म्हणायचं? अनादी. तेव्हापासून सूर्य आहेच. किरणं अखंड सुरूच आहे. संपतात का किरणं कधी? की आज सूर्याची ना किरणं दिसत नाही आहेत, सूर्यकिरणी काळा झाला, असं नाही होणार. तो त्याचा धर्म आहे. प्रकाश आणि उष्णता देणं सूर्याचा धर्म आहे. आणि तो प्रकाश देताना ती किरणांच्या रूपाने सगळ्या सृष्टीला भेदभाव न करता, तो झोपडीमध्ये किरणं पडतील, 5 स्टार हॉटेलमध्ये पडतील, समुद्रात पडतील, नदीत पडतील, मुंगीच्या अंगात किरणं पडतील, माणसाच्या अंगात किरणं पडतील, भेदभाव न करता सगळीकडे सर्वत्र सदा सम असलेला परमात्मा असाच तर म्हणतात. किरणांच्या अंगाने विचार करतो आपण. शिपिविष्ट, किरणांचा आश्रय घेऊन राहणारा, कारण किरणांमध्ये असणारा, कारण किरणांनी युक्त असलेला, तिन्ही अर्थ केले. किरण म्हणजेच तो शिपिविष्ट, किरण रूपांनी राहतो. नुसता सूर्य असून काय उपयोग आहे? काय उपयोग असता? सूर्य नाही, सूर्य आहे पण किरण नाही, मग त्याचा उपयोग काय? कारण सूर्यकिरणांनी या पृथ्वीची धारणा होते, वनस्पतींची वाढ होते, झाडांना फळं येतात, ती पिकतात, आणि मग त्यामध्ये रस चंद्रमा ओततो. रस काही सूर्य ओतत नाही, तो वेगळा विषय आहे. पण सूर्यकिरणांनी सगळ्या वनस्पती पुष्ट होतात. सूर्य पृथ्वीचा आधार आहे. सूर्यकिरणांनी पृथ्वी फुलते, राहते, इत्यादी. मग किरणांचे वेगळे प्रकार त्या ऋतूमध्ये जरा दाहक असतात, कुठे शीतल तर नसतात, पण ग्रीष्म ऋतूत फार जास्त त्याचा उष्णता असते. प्रकाशमान हा खरा अर्थ, त्या अर्थ आहे. शिपिविष्ट याचा अर्थ प्रकाशमान असं.
अतिशय प्रकाशमान. आणि तस्य भाषा सर्वमिदं विभाती, अशी मुंडक श्रुती आहे. उपनिषद बोलतं परमात्म्याचं नाव आहे, हे त्याचं नाव दिलं आहे शिपिविष्ट, कारण त्याच्या एकाच्या प्रकाशाच्या म्हणजे तेजाच्या आधाराने तस्य भाषा सर्वविदं प्रसूयते. त्याच्या एकाच्या भासमान होण्याने हे सगळं त्या किरणांनी सगळं जग प्रकाशमान होतं. पुढचं नाव येणार तर प्रकाशनाचं येणार आहे पुढचं नाव. पण किरणांचा इथे फक्त विचार करता होता आपण की सूर्यकिरणं ज्या ज्या तेजाची किरणं जिथून जिथून येतात, पण ती दिवा, मेणबत्ती, फटाके दिवाळीतले, सूर्य, चंद्र, तारे, काही तारकांपासून किरणं येतात ना, मंगळ पहा, शनी पहा, जे अतिशय प्रकाशमान असतात त्यांची किरणं आपल्या डोळ्याकडे येतात. सगळं किरणमय सृष्टी आहे. आणि सगळ्या किरणमय पृष्ठीची धारणा करणारा किरणच जो असलेला, म्हणून शिपी हे नाव आलं आहे. म्हणून शिपी शब्दाचे दोन अर्थ आपण पाहिले. एक यज्ञपशु, जे याचं रूपच आहे, याचा आश्रय, यज्ञपशूंचा आश्रय करून जो राहतो म्हणून शिपी इष्टदाव त्या अर्थाने आहे. दुसरं किरण या अर्थाने आहे, कारण शिपीचा अर्थ किरण आहे. याचा अर्थ खरा अर्थ आहे ना अतिशय तेजस्वी असा होतो, कारण तेजस्विता असल्याशिवाय किरण बाहेर येतच नाही. तेज हवं आहे तेव्हा किरणं येतात. म्हणून शिपिविष्ट शब्दाचा अर्थ अत्यंत तेजस्वी असा आहे. आणि 10 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे, श्रोते हो, प्रकाशनः. नैकरूपो बृहद्रूप शिपिविष्ट प्रकाशनः. थोडासा शिपी शब्दाशी याचा संबंध आहे, कारण शिपी याचा अर्थ किरण आत्ता आपण थोडा पाहिला आपण. आता प्रकाशनः हा याचा अर्थ सर्वांनाच प्रकाशित करणारा, जो सर्वांनाच प्रकाशित करतो. सूर्याचा उदय झाला, सूर्य उगवला की सर्व सृष्टीतले सगळे पदार्थ जे अंधारात नीट दिसत नाही आपल्याला, मग टॉर्चने पहा, मोबाईलचा टॉर्च लावा, आगपटी काढी वळा, दुसरं तेज निर्माण करा, पण सूर्य एकदा का उगवला की सगळी सृष्टी प्रकाशमान होते. मग सगळ्याच पदार्थ आपल्याला दिसायला लागतात चर्मचक्षूंना. त्याची किरणं त्या त्या वस्तूंवर पडल्यानंतर, खरं विज्ञानाचा सिद्धांत असा, एखादी वस्तू जेव्हा आपल्याला दिसते ती का दिसते, विज्ञान म्हणतं त्या वस्तूतून काही किरणं निघतात, ती आपल्या डोळ्यात जातात, म्हणून त्या वस्तूचं आपल्याला दर्शन होतं. मग त्या वस्तूतून किरणं येण्याची व्यवस्था कोण करतं? सूर्य करतो. अग्नीची वात करते, समई करते, आणि तिच्या प्रकाशात ती वस्तू आपल्याला दिसते असं आपण म्हणतो. पण त्या तेजाची किरणं त्या वस्तूवर पडतात, तिथून ती परावर्तित होतात, त्याला रिफ्लेक्शन म्हणतात. ते आपल्या डोळ्यात ती किरणं जातात आणि मग एक आकृती आपल्यासमोर तयार होते. म्हणून अंधारात किरणं नसल्यामुळे वस्तूचं दर्शन आपल्याला होत नाही. ठेचे लागू शकते, आपल्या घरातलं कपाट लागू शकतं, दार लागू शकतं, अंधारात उठलं तर पायाला ठेच लागू शकते. पण ते जर प्रकाश खूप असेल तर असे आपला गोंधळ होत नाही. आणि म्हणून प्रकाशन करणारा परमात्मा आहे, सर्वांनाच प्रकाशन करणार आहे, अत्यंत तेजस्वी तो आहे. म्हणून मगाशी जी श्रुती आपण बोललो, तस्य भाषा सर्वमिदं विभाती, मुंडक उपनिषदातली श्रुती आहे. तस्य भाषा तमेव भांत मनुभाती सर्वम, तोच प्रकाशरूपच आहे ना. सद्गुरू ज्ञान प्रकाश थोर, जे ईश्वराचं वर्णन तेच सद्गुरूंचं वर्णन. सद्गुरू आणि ईश्वर नेहमी एकरूपच असतात, एकच असतात. ही शास्त्रीय परिभाषा आहे. इथे ईश्वराचं नाव आलं आहे. श्री विष्णूंचं या श्लोकातलं 10 क्रमांकाचं नाव प्रकाशनः याचा अर्थ पाहतो आपण, सर्वांनाच प्रकाशित करणारा. आणि मग आपल्याला सगळे पदार्थ दिसू लागतात. तसा प्रकाशन शब्द आपल्या आहे परिचयाचा. आपण जातो आहे अनेकदा अशा कार्यक्रमांना की कोणी एखाद्या महापुरुषांनी, किंवा महापुरुषच कशाला हवा आहे, कोणी प्रवास केला, प्रवास वर्णनाचं पुस्तक लिहिलं आहे, कोणी क्रीडाविषयक पुस्तक लिहिलं आहे, राजकारणी माणसं पण आपले अनुभव म्हणून पुस्तकं लिहितात, काही क्रिकेटियर्स असतात ते आपलं आत्मचरित्र लिहितात. पुष्कळ माणसं क्रिकेटियर्सच कशाला, नट असतात, नट्या असतात, पुढारी असतात, खेळाडू असतात, हे चरित्र लिहितात, ललित ग्रंथ लिहितात, प्रवास वर्णन लिहितात, युद्ध वर्णन लिहितात. हे सगळं लिहिल्यावर पुस्तक छापतात आधी. मग पुस्तक छापल्यानंतर ते सर्वांपर्यंत पोचवायच्या आधी
एक पुस्तक प्रकाशन सोहळा होत असतो. अनेक ग्रंथांचा होतो. बघा, आपण मीडियावरती किंवा वर्तमानपत्रांमध्ये बातम्या आपण वाचतो नेहमी की आज या ग्रंथाचं प्रकाशन झालं. मग प्रकाशन शब्दाचा अर्थ काय होतो? याचं एक नाव जर प्रकाशन भगवंतांचं आहे, तर त्या निर्मितीला प्रकाशित करणारा, म्हणजे ज्या लेखकाने ते पुस्तक लिहिलं ते आता त्यांनी लिहिलं, त्याच्याजवळ ते ज्ञान आहे सगळं, पण त्यांनी मिळवलेलं ज्ञान अनुभवांनी, प्रवास वर्णन फिरून, प्रत्यक्ष उपभोगून ते सर्वांसमोर मांडायचं, यासाठी की त्याचा उपयोग करून कोणाला मोटिवेशन होईल की मी पण हिमालयाची यात्रा केली पाहिजे, बद्रीनाथची यात्रा केली पाहिजे, मी द्वारकेला, अयोध्येला गेलं पाहिजे, असं इतरांचं वाचून कोणी जाऊ शकेल म्हणून त्याचं प्रकाशन करतात त्या पुस्तकाचं. आणि प्रकाशन शब्दाचा अर्थ एखादी वस्तू ती इतरांना दिसली पाहिजे याची व्यवस्था करण्याला प्रकाशन म्हणतात. परमात्म्याकडे जाऊ आपण, हा दृष्टांत परमात्म्याकडे लावू. परमात्म्याने सगळी सृष्टी निर्माण केली. पुष्कळ प्रक्रिया सृष्टी उत्पत्तीच्या आहेत, श्रीमद भागवतातच 2-3 आहेत. पण जेव्हा एकोहम बहुस्याम प्रजायेय हा संकल्प झाला पहिला, मग सृष्टी उत्पन्न झाली. हा संकल्पच मूळ माया, मग मायेने मग गुणमाया निर्माण झाली आणि पुढे सृष्टी निर्माण झाली, ब्रह्मदेव निर्माण झाले आणि ती झाले आता तयार. ईश्वराची निर्मिती आहे ही सगळी सृष्टी, ईश्वराच्या मायेचा खेळ आहे असं म्हटलं आहे. वास्तविक आपला त्या अंगाने आज विचार चालला नाही आहे. एक ब्रह्मद्वितीय नास्ती नेह नानास्ती किंचन, श्रुतीच आहे कठोपनिषद. दुसरं नाहीच आहे काही. पण जेव्हा दुसरं आहे, ही आपली जोपर्यंत समजूत आहे, धारणा आहे, स्वप्नवत का असेना पण आहे, तोपर्यंत ती मांडणी आहे केलेली की सगळी सृष्टी परमात्म्याने निर्माण केली. हा तर अध्यारोप आहे पहिला. परमात्मा ही सगळी सृष्टी निर्माण संकल्पाने करतो, इथेच तर अध्यारोप केला आहे पहिला. सृष्टी निर्मिती झालेली आहे, दिसते ना, मग तिची काहीतरी दिसण्याची व्यवस्था लावावी लागेल ना, काहीतरी संगती लावावी लागेल. म्हणून एकोम बहुस्याम प्रजायेय मूळ संकल्पामध्ये तयार झाली असं एक अध्यारोपाची भाषा आहे. पण त्यामुळे ही सृष्टी सगळी निर्माण झाली, ती आता निर्माण झालेली सृष्टी किंवा निर्माण केलेली सृष्टी सर्वांना कळायला पाहिजे ना. समुद्र कुठे आहे, नदी कुठे आहे, डोंगर कुठे आहे, भौगोलिक विस्तार कुठे आहे, चंद्र सूर्य कुठे आहेत, याचा सर्वांना विस्तार होऊन ती कळण्यासाठी, ती प्रकाशित करण्यासाठी परमात्मा स्वतः ती प्रकाशित करतात. आणि आपल्यातलं असलं तेज, प्रकाश हे सगळ्यात पहिल्यांदा निर्माण होणारा देवता तेजरूप सूर्यनारायण आहे. सगळ्या विश्वाचा आधार आहे. ते आपलं सगळं तेज तिथे ठेवतात, तो सूर्यच आहे. चंद्र आणि सूर्य विराट पुरुषाचे डोळे मानले आहेत, नेत्र आहेत. नेत्रांनी दिसण्याची सगळी क्रिया आहे ना. सर्व जगातल्या सगळ्या जीवांना सृष्टी दिसावी, कळावी, माझी निर्मिती आहे, कळली तर पाहिजे. त्यांना त्याचा कळण्यासाठी, ज्ञान होण्यासाठी, अनुभव येण्यासाठी या तिन्ही शब्दांना मिळून प्रकाशन म्हणतात. सृष्टीच्या प्रकाशनासाठी कोण प्रयत्न करेल, आणि जो करतो त्याचं नावच मग प्रकाशन. इतकी छान संगती आचार्यांनी लावून दिली आहे. प्रकाशन हा ज्याची जी निर्मिती असते ती दुसऱ्यांसमोर मांडणं, याला प्रकाशन म्हणतात. तसं नाण्यांचं प्रकाशन, पुस्तकांचं नाणे संग्रह करतात त्याचं प्रकाशन, कोणी शस्त्रास्त्र जमा करतात त्याचं प्रदर्शन, त्याचं प्रकाशन, पुस्तकाचं प्रकाशन, इत्यादी इत्यादी इत्यादी. याप्रमाणे भगवंतांचं ह्या श्लोकातलं 10वं नाव प्रकाशन असं आपण पाहिलं. श्रोते हो, आज आपण सुभुजो दुर्धरो वाग्मी महेंद्रो वसुध वसु नैकरूपो बृहद्रूपो शिपिविष्ट प्रकाशना या या श्री विष्णू सहस्रनामातल्या 29व्या श्लोकाचं चिंतन केलं. यात 10 नाव आहेत. यथासमय यथामती आपण साररूपाने सर्वांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. पुन्हा तेच म्हणतो की हे श्रीमद आद्य शंकराचार्य यांच्या भाष्याच्या आधाराने आणि आमच्या श्रद्धेय मंदाताई यांनी जी निरूपण केली होती फार 30 वर्षांपूर्वी, त्यांच्या काही नोट्स माझ्याकडे होत्या, त्याच्या आधारे हे चिंतन आपल्यासमोर मांडतो आहे. इदन्न मम. आजचं झालेलं हे सगळं चिंतन भगवान श्री गोपालकृष्ण अधिक बहिणाय पुरुषोत्तम म्हणूया आपण. पुरुषोत्तमाच्या चरणी, परमपूजनीय सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि वाणीला विराम देतो. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य
रामानंद प्रहलाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.